नमस्कार मंडळी. मी संजय पवार. आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. ओम नमो आदेश. नमस्कार मंडळी, मी संजय पवार. आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे या व्हिडिओच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे आत्ताच्या ह्या व्हिडिओ सिरीजचा आपण विषयच घेतला आहे सहज सोपे ज्योतिष आणि वास्तुशास्त्र. खरंच सहज सोपं आहे हो. उगाच आपण त्याला घाबरतोय. वास्तविक ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राने आपलं जीवन अगदी सहज सोपं कसं जगता येईल याचं मार्गदर्शनच केलेलं आहे. शास्त्राने आपलं जीवन सहज सोपं कसं होईल याचंच मार्गदर्शन केलंय. पण आपल्याला त्या खऱ्या खुऱ्या जे सरळ सोप्या पद्धतीतली मार्गदर्शनापर्यंत पोहोचूच दिलं जात नाही. असो, आता यातून म्हणजे आपल्या 84व्या व्हिडिओमध्ये मी एक छोटासा मुद्दा घेतला होता मंगळ दोषाचा. तसंच या व्हिडिओमध्ये पण आता एक पुन्हा एकदा दुसरा मुद्दा घेऊ, ग्रहण दोष. ग्रहण दोष म्हणजे राहू केतू रवी किंवा चंद्रासोबत कुंडलीमध्ये असतात, कुठल्याही स्थानामध्ये असू दे. स्थानाचं काही घेणं देणं ठेवलंच नाहीये, फक्त दोष पकडायचा आहे. म्हणून त्या राहू चंद्र किंवा राहू रवी यांना त्या वेळेस म्हणजे कुंडलीमध्ये राहू रवी राहू चंद्र एकत्र दिसले की झाला ग्रहण दोष. आणि तो ग्रहण दोष देखील त्यांना आयुष्यभरासाठी. पुन्हा ह्या व्हिडिओत देखील ग्रहण दोषा संदर्भातला मुद्दा लक्षात घ्या. अगदी सहज सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. ग्रहण दोषामध्ये दोन ग्रहांचा समावेश असतो. एक तर राहू किंवा केतू, रवी किंवा चंद्र. आता ह्या ग्रहण दोषाच्या ग्रहयोगामध्ये वास्तविक पाहता कालावधी किती असतो? ग्रहण दोष आहे ना, त्या ग्रहण दोषाचा कालावधी किती आपण गृहीत धरतो? आपण तर ग्रहण दोष आयुष्यभर धरतो त्या माणसाचं. म्हणजे त्या एखाद्या कुंडलीमध्ये ग्रहण दोष असेल तर आपण तो कायमस्वरूपी धरतो. पण त्या ग्रहण दोषाचा नेमका कालावधी किती असतो? तो कालावधी समजून घ्यायचा असेल तर त्या ग्रहण दोष हा जो योग झालाय किंवा जे ग्रहयोग झालाय ग्रहण दोषाच्या संदर्भातून, त्या दोन ग्रहांचा स्वतःचा कालावधी तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल की नाही. म्हणजे गोचरीचा कालावधी. एक मुद्दा लक्षात येतोय? त्यामध्ये मुख्यत्वे करून चंद्र आणि रवी यांनाच ग्रहण दोष गृहीत धरला जातो ना. त्यांना ग्रहण लावणारे कोण? तर राहू आणि केतू. याच्यामध्ये एक लक्षात घ्या, चंद्राची गती किती आहे? दर 6 तासाला चंद्र एका नक्षत्राच्या एक चरण भोगतो. चंद्र दर 6 तासाला एका नक्षत्राचं एक चरण भोगतो. दर 3 दिवसाला रवी एका नक्षत्राचं एक चरण भोगतो. म्हणजेच 2.25 दिवसामध्ये चंद्र राशी बदलतो आणि साधारण 27 ते 28 दिवसामध्ये चंद्र 2.25 दिवसामध्ये राशी बदलतो. पण रवी 28 ते 29 दिवसामध्ये, आपण महिनाभर धरून चालू, महिन्याभरामध्ये राशी बदलतो. इथे लक्षात. मग विचार करा, पत्रिकेमध्ये जर
जन्माच्या वेळेस जर राहू, चंद्र किंवा केतू, राहू चंद्र किंवा राहू आणि केतू आणि चंद्र, किंवा राहू आणि रवी आणि केतू किंवा रवी यांची जन्माच्या वेळेस जर एकत्रित सांगड असेल, तर ती सांगड म्हणजे एकत्र आलेले आहेत ती किती काळासाठी असेल? चंद्राने तर 2.25 दिवसामध्ये राशी बदलली देऊ. मग जन्म झाला 1 तारखेला, तर 4 तारखेला तो ग्रहण दोष तिथे राहिलाय का? नाही ना. रवी सोबत असेल तर जन्म झाल्यानंतर पुढच्या 1 महिन्यानंतर तो रवीने आपली जागा सोडली की. येते लक्षात? हेच बदललेले ग्रहयोग कायमस्वरूपी मानून आयुष्यभर ग्रहण दोष म्हणून ते डोक्यात वाजवायची. कशासाठी? आणि त्यालाच आपण बळी पडतो. का ग्रहण दोषाचा मुद्दा देखील शांतपणे लक्षात घ्या. मंगळ दोष आहे, ग्रहण दोष आहे, चांडाळ दोष आहे. दोष आहेत, दोष नाहीत असं नाही, दोष आहेत. पण त्याचं बर्डन किती घ्यायचं, म्हणजे त्याची आपण म्हणतो ना किती काळजी करायची आणि कधी करायची, हे मुळात समजून घेतलं पाहिजे ना. मंगळ दोष असेल, ग्रहण दोष असेल, कधी ज्या वेळेस एखादं कार्य आपण म्हणजे शुभ कार्य आपल्या घरामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये किंवा आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये एखादं कार्य आपण करायला घेतो आणि नेमकं त्या कार्याच्या कालावधीमध्ये, त्या दिवसामध्ये जर मंगळ दोषात्मक असेल त्यावेळेसचा, किंवा त्यावेळेस नेमकं ग्रहण योगाची सांगड जुळलेली असेल, त्या कालावधीमध्ये आपलं कार्य सफलतेने पूर्ण पुढे जावं म्हणून त्या त्या ग्रहदोषाचे किंवा ग्रहण दोषाचं तुम्ही निवारण करण्यासाठी अनेक मार्गाने प्रयत्न करू शकता. सरसकट नाही. कुंडलीमध्ये आहे म्हणून तो आयुष्यभर जपला पाहिजे असं काही नाहीये. हा झाला एक उघड मुद्दा. त्यात आणखीन एक महत्वाचा मुद्दा त्याच्या मागे असा आहे, ग्रहण दोष असो की मंगळ दोष असो किंवा कुठलाही दोष असू दे, तो तो कायमस्वरूपी नसतो ना. आता महत्वाचा मुद्दा हा सांगतोय की त्या ग्रहण दोषामध्ये येणारे 2 ग्रहयोग, म्हणजे योगामध्ये येणारे 2 ग्रह, हे तुमच्या जन्म नक्षत्रानुसार योग, त्या दोषात्मक योगामध्ये येणारे 2 ग्रह जर तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीनुसार जर विपत असतील, प्रत्यय असतील किंवा वधकारक असतील, तरच तुम्हाला त्या दोषाची तीव्रता जाणवते. ती तीव्रता देखील जाणवायचा जो कालावधी आहे, तो कालावधी पाहताना पुन्हा तोच मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. त्या 2 ग्रहांची भ्रमणाची गती काय आहे, गोचर गती काय आहे. अजून एक सहज सोपा मुद्दा, हा मुद्दा लक्षात आला तुमच्या? जर चंद्र माझ्यासाठी शुभ ठरत असेल, माझ्या जन्म नक्षत्रानुसार मला चंद्र जर शुभ ठरत असेल, किंवा माझ्या जन्म नक्षत्रानुसार राहू माझ्यासाठी साधक ठरत असेल, साध्य करून देणारा ठरत असेल, तर तो ग्रहण दोष मला अशुभ फल देईल का? नाही ना. किंवा समजा गुरु राहूचा चांडाळ योग आहे, त्या चांडाळ योगामधला गुरु माझ्यासाठी वधकारक आहे पण राहू साधक आहे, तरी संमिश्र फळ मिळतील की नाही? नाही. त्याही वेळेस जरी गुरु माझ्यासाठी वधकारक असेल, वधकारक इन द सेन्स तुम्हाला स्पष्ट सांगायचं म्हटलं तर केतूची जी नक्षत्र आहेत,
अश्विनी, मघा आणि मूळ, त्या नक्षत्राला गुरु हा म्हणजे गुरुची नक्षत्र ही वधकारक ठरतात, नैर्धनकारक ठरतात, अशुभ ठरतात. ते झालं गोचरीचं सांगणं, जन्म नक्षत्र गोचरीचं सांगणं. पण आत्ताच्या वर्तमान गोचरीमध्ये तोच वधकारक ठरणारा गुरु जर माझ्या म्हणजे ह्या केतूच्या जन्म नक्षत्राच्या संपत्त नक्षत्रांमध्ये जर गोचर करत असेल तर संपत्तीकारक संपन्नताकारक नक्षत्रामध्येच गोचर करत असेल तर त्याची अशुभ फळे मिळतील का आपल्याला, किंवा त्या जातकाला लाभतील का? नाही. एवढं सहज सोपं आहे ते. पण त्याला धांबिक करून ठेवलेलं आहे, म्हणजे संभ्रमित होईल समोरचा जातक असं करून ठेवलं, म्हणजे भिवून घाबरून दडपण घेऊन तो तुम्ही म्हणाल ते करायला तयार होईल. काही केलं तरी फरक तर पडत नाही, कारण जन्म नक्षत्र गोचरीने सांगून ठेवलेलं आहे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अशुभ ठरणारे नक्षत्र कुठली, नक्षत्र म्हणतोय, नक्षत्र, ग्रह नाही. मंडळी लक्षात घ्या, ग्रहांना कारकत्व आहेत, फलित नाहीत. ग्रहांची फलित त्याच्या गोचरीच्या नक्षत्राने समोर येत असतात. फलिताचे करता धरता ही नक्षत्र ठरतात. ह्या ग्रहण दोष, मंगळ दोष, चांडाळ दोष वगैरेचं किमया लक्षात आली, कसं अवडंबर माजवले ते याच्यापासून सावध व्हा. उगाच घाबरून जाऊ नका. इथे लक्षात, हा मुद्दा लक्षात आला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या. आणि ह्या माध्यमातलं हे जे ज्योतिष प्रबोधनाचं कार्य आहे, ह्या कार्याला सर्वसामान्यांपर्यंत अगदी तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. थांबूया इथेच आता. पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक मुद्दा घेऊन येऊ, ह्याच टायटल खाली, ज्योतिषीय प्रबोधन, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र सहज सोपं शास्त्र म्हणून. ठीक आहे, आता इथे थांबू. ओम नमः आदेश.